ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा निघालेला आहे। पवारांच्या राष्ट्रवादींना देखील या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। ठाणे महापालिकेमधील भ्रष्टाचार आणि विविध समस्या या संदर्भात मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा हा मोर्चा निघालाय। मनसे आणि ठाकरेंचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। पवारांच्या राष्ट्रवादींना देखील या मोर्चाला आपला पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे ठाण्यात मनसे आणि ठाकरे यांचा संयुक्त असा हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। भास्कर जाधव हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राजन विचारे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत, तर मनसेचे नेते देखील यामध्ये सहभागी झाले आहेत। ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा हा एकत्रित मोर्चा निघाला आहे। तर ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं हा मोर्चा काढलेला आहे। एकूणच ठाणे महापालिकेमधला भ्रष्टाचार आणि इतर विविध समस्या या मुद्द्यांवरून एकत्रितपणे हा मोर्चा इथे काढण्यात आलाय। ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर या मोर्चाचं स्वरूप आहे। राजन विचारे आहेत, त्यासोबतच भास्कर जाधव स्वतः ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत, मोर्चात सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं शिवसैनिक आज रस्त्यावरती काय म्हणा, ही जी इतकी प्रचंड अशा पद्धतीची जनसंख्या आजच्या मोर्चामध्ये सामील आहेत, यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ठाणे शहरामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात किती जन आक्रोश आहे, प्रशासनाच्या विरोधात लोकांच्या मनामध्ये किती संताप आहे, त्याचं हे संपूर्णपणे दृश्य आहे। त्याचं हे उदाहरण आहे, म्हणून ही हजारोंची संख्या आहे। या ठिकाणी राजन विचारे सुद्धा आहेत, माजी महापौर इथले, ते आरोप करतायत की भ्रष्टाचारी मोर्चे काढतायत। असं आहे की आज ज्यांनी म्हणून इथल्या खासदारांना नरेश म्हस्केंना निवडून दिलं त्या मतदारांना निश्चितपणे पश्चाताप होत असेल की ज्याला निवडून दिलं नाही तो जनतेकरता रस्त्यावर उतरलाय आणि ज्याला निवडून दिला तो वेडपटासारखा काय वाटेल ते बोलतोय। आणि म्हणून ज्यांनी नरेश म्हस्केंना निवडून दिलं त्या मतदारांना पश्चाताप झालेला आहे। अधिकारी आहेत, भ्रष्टाचार करतात, यांच्या मागे कोणी आका असं म्हणावं? असं आहे, अधिकारी हे सुद्धा स्वतः भ्रष्टाचारी असतातच। अधिकारी काय भ्रष्टाचारी नसतात अशातला भाग नाही, केवळ राजकारणी भ्रष्टाचारी असतात असं नाही। परंतु ज्या वेळेला राजकारणी अविनाश कुठे शोधतोय मी, ज्या वेळेला राजकारणाने स्वतः भ्रष्टाचारी असतात त्यावेळेला प्रशासनाचा भ्रष्टाचार करण्याची हिंमत वाढते आणि अशा पद्धतीनं ज्याला मर्यादा नाही एवढा भ्रष्टाचार होतो। मोर्चाच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुद्धा महानगरपालिकेची आणि येत्या निवडणुकीमध्ये युतीची नांदी म्हणावी ठाकरे बंधू? 100% या दोन्ही शिवसंकेत आहेत। शिवसेना मनसे युतीची ही नांदी तर आहेच, परंतु महानगरपालिका आता तरी जनतेनं या लोकांच्या ताब्यातून आमच्या ताब्यात द्यावी अशा पद्धती